सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपये। नमस्कार, भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये मी दयानंद अल्लोळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि स्वागत करतो। आज आपण पाहताय अगदी 3-4 दिवसाच्या अंतरावर निवडणूक येऊन टेपलेली आहे आणि प्रत्येक उमेदवार आता प्रचारात एवढा गुंतून गेलेला आहे की दिवस रात्र सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही आणि प्रत्येकाची जिद्द एकच असते, आपण निवडून यावं। त्याच अनुषंगाने प्रभाग 12 मधील महिला उमेदवार स्नेहा श्रीराम विद्यासागर हे सुद्धा डोर टू डोर प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत। ताई नमस्कार। नमस्कार सगळ्यांना। आपलं नाव ताई? माझं नाव आहे स्नेहा विद्यासागर श्रीराम। आपला पक्ष? शिवसेना एकनाथ शिंदे। अनाथांचा नाथ एकनाथ। असं यायचं होते की अगोदर आपण बीजेपी कडनं उभा राहणार होतात, पण ते सीट न मिळाल्यामुळे आपण एकनाथ शिंदे या गटाकडे वळाले। आणि सोलापूरची सध्या परिस्थिती सुद्धा हीच आहे की ज्यांना पक्षानं नाकारलंय त्यांना एकनाथानं स्वीकारलंय। असं सोलापुरातलं एक सूर उमटून चाललंय। त्यात सुद्धा त्या आधीच आपलं नंबर लागलाय आता। पण एवढा वर्ष सर मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो, आपलं नाव? विद्यासागर रामदेव श्रीराम। सर, आपण एवढा वर्ष प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना ऐन वेळी आपल्याला पक्षाचं तिकीट न मिळाल्यामुळे आपण कचून न जाता अपक्षासाठी सुद्धा तयार होतात असं ऐकण्यात आलं। पण ऐन वेळी अनाथांचा नाथ एकनाथ साहेबांनी तुम्हाला सावरून घेतलं आणि त्यांच्या पक्षाकडनं तुम्हाला तिकीट दिलं। त्या संधीचं तुम्ही किती सोनं करून घ्याल? मी त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आणि 100% मी माझं सीट म्हणण्यापेक्षा मी पूर्ण पॅनल आणण्याचा प्रयत्न करेन पूर्ण प्रभाग 12 साठी। पण कसं आहे, जे बीजेपीचा प्रवाह जो चालू आहे तो अगदी शक्तिशाली असं वाटत आहे, त्यांना रोखण्यामध्ये कितपत आपण यशस्वी व्हाल असं मला तर वाटत नाहीये। तुम्ही म्हणताय, पण आता माझ्यापेक्षा जास्त रिझल्ट तुम्हाला माहित आहे। लोकांमध्ये चीड निर्माण आहे, लोकांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे आणि लोकांमध्ये त्यांची इच्छा व्यक्त करत आहेत की यावेळेस बीजेपीला हद्दपार करायचा आहे। म्हणून यावेळेस त्यांनी 100% मला खात्री आहे, माझ्या प्रभागातलाच नागरिक नाहीये, पूर्ण सोलापूर सिटीमध्ये बीजेपीला मतदान यावेळेस 100% कमी मिळणार तुम्हाला। आणि यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना गट पक्ष हा 100% तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त सीट दाखवून देऊ। बीजेपीनं तर आपल्या दिग्गज उमेदवारांना सुद्धा रिंगणात आणलेलं आहे। काल जयकुमार गोरे साहेब असू दे, आजचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा दौरा असू दे, आज त्यांना कितपत प्लस पॉईंट ठरणार आहे बीजेपीला? कसं आहे, मोठे नेते मुख्यमंत्री साहेब वगैरे आलेत, पण त्यांचा प्रभाव एवढा पडत नाही असं मला तर वाटत आहे। कारण आम्ही जे नागरिकांमध्ये फिरत आहे, नागरिकांचं स्पष्ट मत आहे की यावेळेस बीजेपी नको आहे। आणि हे जे ह्यांनी केलेत घराणेशाही म्हणा किंवा जे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना, सामान्य नागरिकांना तिकीट द्यायचं नाहीये, फक्त मोठ्या लोकांना, दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना तिकीट द्यायचं, हे प्रत्येक नागरिकांना कळून आलेलं आहे। म्हणून यावेळेस बीजेपीला मतदान करणार नाहीये। आता तुम्हाला स्पष्ट विचारतो मी, भारतीय जनता पार्टीची जी बंडखोरी, आता बंडखोरीच म्हणण्यात येईल, जी बंडखोरी झाली आणि त्यातले सर्व उमेदवार, जेमतेम सर्वच उमेदवार शिंदे गटाकडे गेलेत, याचा फायदा कुठेतरी शिंदे गटाकडे होताना आपल्याला वाटतंय का? 100% होतंय आणि 100% वाटतंय सुद्धा। 100% फायदा दिसून येईल तुम्हाला येत्या 16 तारखेला। म्हणजे कुठंतरी बीजेपी स्वतःच आपल्या पायावर दगड घालून घेतोय असं म्हणेल? हो, हे पक्का तुम्हाला कळून येईल। मग त्यानंतर त्यांना कळेल की आपण कुठंतरी चुकलंय, हे त्यांना दिसून येईल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल। म्हणजे कार्यकर्त्यांना जपायचं सोडून दुसऱ्यांना आणून त्यांनी तिकीट दिलेत आणि आपले कार्यकर्ते डावळले, ज्याचा परिणाम बीजेपीला भोगावा लागणार। हो, 100% भोगावं लागेल। आणि एवढंच की फक्त नाव बीजेपी आहे, पण ऍक्च्युली आता काँग्रेस म्हटलं तरी चालेल, कारण तिकडचेच सगळे नेते, तिकडचे सगळे उमेदवार बीजेपी मध्ये आले, त्या लोकांना यांनी तिकीट दिलेली आहेत। आणि जे बीजेपी म्हणताय की बीजेपी हा सामान्य नागरिकांचा, सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, पण आता तो पक्ष राहिलेला नाहीये, फक्त मोठ्या लोकांसाठीच तो पक्ष राहिलेला आहे। सामान्य नागरिकांचा तिथं काही विचार केला जात नाहीये। फक्त ज्यांच्याकडे पैसा, सामदाम दाम बेद आहे अशा लोकांसाठीच फक्त बीजेपी उरलाय। हो, 100%। माझ्या वैयक्तिक बाबतीत एक तुम्हाला सांगायचं झालं तर ना, आता सध्या सगळ्या पेपरमध्ये बातमी आहे की 28 लोकांना काहीतरी त्यांनी पक्षातून काढून टाकलेले आहेत।
मी पक्षामध्ये पद होतो, मला पद होतं, मी पक्ष प्रवेश केलेला आहे 2021 ला आणि मी 2017 पासून काम करतोय. 2021 ला मी पक्ष प्रवेश केलाय. पण माझी पत्नी सौ स्नेहा विद्यासागर श्रीराम ही त्या पक्षात किंवा पक्ष प्रवेश केलेला नाही, पक्षाचे काम केलेलं नाही. मी पक्ष प्रवेश केलाय. पण आज सध्या पेपरमध्ये सगळीकडे बातमी येत आहे की तिचं म्हणजे पक्षातून निलंबित केलेलं आहे म्हणून. ते पक्ष प्रवेशच केलं नाही, पक्षात कामच केलेलं नाही, तर तिला निलंबन कसं करताय तुम्ही? म्हणजे लोकांमध्ये तुम्ही गैरसमज गैरसमज पसरवत पसरत आहेत. हे चुकीचं आहे ना. मी मला अधिकृतपणे जी व्यक्ती पक्षाचे सदस्यच नाहीये त्यांना तुम्ही कसं काय सदस्यत्व रद्द करू शकता? मग ते रद्द करू शकतो कसं? आणि त्यांनी तिथं नाहीच तर नाही, नाही. तुम्ही डिक्लेअर कसं करतो पेपरमध्ये? मला त्या मुद्द्यावरती यायचंय, पण आता नाही. ते 16 तारखेनंतर मी तुम्हाला त्या मुद्द्यावरती मी पुढचं कारवाई काय करायचं करणार नाही. आणि आता जो पक्षाचा अजेंडा, सर्वच पक्षाचा अजेंडा चालू आहे. भारतीय जनता पार्टी म्हणते लाडकी बहीणची योजना आम्ही राबवली, एकनाथ शिंदे गटाचे म्हणतात लाडकी बहीण योजना आम्ही राबवली, आणि अजित पवार गटाचे सुद्धा म्हणतात की लाडकी बहीण योजना आमच्याच पक्षाकडून सुरू आहे. नेमकं आता श्रेय कोणाला जातं? आता ह्यात नागरिकांना चांगलं माहित आहे आणि बाकी तुम्हाला पण माहित आहे. ऍक्च्युली लाडकी बहीण योजना हे कोण आणलेलं आहे तुम्हाला पण माहित आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी हे लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रासाठी घेऊन आलेलं आहे. आता ते त्यांचं एवढं फेमस झालंय की बाकीच्या राज्यातले लोकांनी, बाकीच्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी आपली योजना तिथं सुरुवात करत आहेत दुसरीकडे, बिहार म्हणा, बाकीच्या ठिकाणी. मग हे लोक म्हणजे आमचं श्रेय दुसऱ्यांनी घेऊन ते लोक त्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहेत. म्हणजे त्यांच्याकडे ऍक्च्युअली विकास त्यांनी काही केलेला नाही, त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे काही नाही बोलण्यासाठी. म्हणून आम्ही जे लाडकी बहीण जे आम्ही खरोखर आणलेलं आहे, आमचा विषय त्यांनी घेऊन त्यांच्या ह्याच्यावरती त्यांनी फायदा घेत आहेत. लाडकी बहिणीचा आशीर्वाद लाडका भाऊ पुन्हा एकदा सोलापूरच्या महानगरपालिकेवर झळकणार का? सोलापूरच्या महानगरपालिकेवर झळकणार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात परत एकदा मुख्यमंत्री होऊन दाखवणार, हे माझी खात्री आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब विराजमान होतील अशी आशा व्यक्त करा. 100% परत एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच होणार आहे. बीजेपी म्हणते की अबकी बार 75 पार, तर एकनाथ शिंदेकडून आपण किती सीटाची अपेक्षा कराल? एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून आपण किती सीटाची अपेक्षा कराल? माझ्या सर्वेनुसार बीजेपी हा 50च्या आत येणार सोलापुरात, एवढी खात्रीने सांगतो. आणि एकनाथ शिंदेचे 75 पार होणार, म्हणजे रिव्हर्स होणार. त्यांचा 50च्या आत थांबणार आणि तो आपला 75 होणार आणि एका मताधिक्याने आपला महापौर तिथे उभा राहणार. हो. आणि येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला ते रिझल्ट सुद्धा स्पष्टपणे दिसून येईल. अगदी नौके आणि ताजेतवाने उमेदवार एकनाथ शिंदेच्या गटात आहेत, त्याचा कुठं तर फायदा होताना आपल्याला वाटतंय का शिवसेना गटाला? कसं 2 प्रकारचे फायदे आहेत. एक तर माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना, सगळ्यांना म्हणजे कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्या लोकांना फायदा केलेला आहे. आणि लोकांमध्ये पण तेच म्हणजे चांगले एक रिझल्ट येत आहे, चांगली एक बातमी येत आहे की सामान्य नागरिकांना उमेदवारी दिलेत म्हणून आपण बी सामान्य नागरिक म्हणून आपण त्यांना सपोर्ट करू, असं लोकांमध्ये सध्या बातमी आहे. आणि अजून एक काय म्हणजे माझ्या आजूबाजूचे जेवढे प्रभाग आहेत सगळ्या ठिकाणी स्थानिक आहेत, फक्त प्रभाग 12 एक सोडलं तर. प्रभाग 12 हा गेल्या 2007 पासून, त्याच्या अगोदरपासून प्रभागातला कोणीही व्यक्ती नगरसेवक नाहीतर उमेदवार म्हणून नाहीये. प्रत्येकानं दरवेळेस बाहेर नाही येणार आमच्या इथं राज्य करणार, बाहेर नाही येणार आमच्या इथं राज्य करणार. आज सध्याला सुद्धा बीजेपी मध्ये आता जे चालू 4 उमेदवार आहेत ते पूर्ण बाहेरचेच आहेत, स्थानिक एकही नाहीये. आणि आता आम्ही जे एकनाथ शिंदे गटात आम्ही जे पक्षप्रवेश करून आम्ही जे उमेदवार 4 आहेत, आमचे टोटली सगळे स्थानिक आहेत. म्हणून आम्ही स्थानिक मुद्द्यावरती लढू आणि लोकांचं स्वतःचं मत आहे की यावेळेस आम्ही स्थानिकांना मतदान करणार आणि आम्हाला स्थानिक पाहिजे म्हणून आम्ही स्थानिक लोकांनाच निवडून देणार. म्हणजे बाहेरचे जे उमेदवार आहेत त्यांना आता आपण शरण देणार नाही आणि स्थानिक उमेदवारांना तिथं वर्चस्व मिळेल. हो, 100% तुम्हाला येत्या 16 तारखेला रिझल्ट दिसेल. हे लोक पण कंटाळलेले आहेत आणि हे लोक स्थानिकांना 100% स्वीकारतील, हे मला खात्री आहे. या अगोदरच्या पण निवडणूक पाहत असला तर असं चित्र होतं की काँग्रेस विरुद्ध बीजेपी किंवा काँग्रेस विरुद्ध शिवसेना, पण आता चित्र पूर्ण उलटलंय. फक्त आता 2च गट दिसत आहेत, बीजेपी विरुद्ध शिंदे गट. यात वर्चस्व कोणाचं असणार? ऑफकोर्स एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेना शिंदे गट. नाही, पण आता कसं आहे सोलापूरमध्ये 3 आमदार बीजेपीचे आहेत, तर 3 आमदारांचा कुठं तर प्रभाव मतदानावर पडेल का? कसं आहे 3 आमदारांचा प्रभाव मतदारावरती पडत आहे, पण कसं ह्यांनी जर स्थानिक लोकांना, सामान्य कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाही दिलं तर ना 100% ते तुम्हाला फरक जाणवला असता. पण ह्यांनी जे बाहेरून आणून, दुसऱ्या पक्षात आणून जे बलाढ्य आहेत, मोठे लोक आहेत, त्या लोकांना ह्यांनी फक्त बोलवून पक्षप्रवेश करून तिकीट दिलेत. त्यामुळे लोकांमध्ये नाराजगी असल्यामुळे
ते प्रभाव दिसणार नाहीये आमदारांचा. म्हणजे उमेदवार चुकीचे निवडल्यामुळे त्यांना कुठेतरी परिणाम भोगावा लागणार 100% बोल. आणि स्थानिक लोकांचाच विजय होईल. हो पक्का. एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिंदे साहेब प्रचारार्थ सोलापुरात येण्याची मधली काही बातमी होती, त्यात काही तथ्य आहे का? तर ते आहे म्हणजे तसं त्यांचं तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी आलेलं नाहीये. आय थिंक मला वाटतंय सोमवारी त्यांचं पदयात्रा आहे का? असेल आहे नक्की आहे. त्याचा कितपत लाभ आपण आपल्या पक्षाकडे पाहता? कितपत लाभ नाही, आम्ही आमचं भाग्य समजतो. एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या इथं येणं आमचं भाग्य समजतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग घेऊन आम्ही आमच्या पक्षाचा विजय कसा होईल त्याचा आम्ही विचार करू. नक्कीच आपल्या बोलण्यातून अशी आशा व्यक्त जय होते की श्रीराम. जय श्रीराम. स्थानिक लोकांना अगोदर तिथं मान मिळून स्थानिक लोकांचाच विजय होईल आणि त्या विजयातून एकनाथ शिंदे साहेबांचा विजय, महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा वर्चस्व पाहायला मिळेल असं आपल्याला वाटत आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या चॅनलद्वारे आशा व्यक्त करतो की आपल्या सर्व स्थानिक उमेदवारांचा तिथं विजय व्हावा आणि आपण गेल्या 15-20 वर्षापासून पक्षाचं कार्य करत आहात. आता पक्ष आपला पाठीमागे राहिला नसला तरी आपल्या वार्डातील लोक आपल्या पाठीमागे आहेत. त्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपण निवडून यावं आणि पुढच्या 16 तारखेला विजयाच्या जल्लोषाने पुन्हा एकदा आपण आमच्या चॅनलला बाहेर द्यावं अशी मी आशा व्यक्त करतो. नक्की. आणि माझं एक विनंती करतो, प्रभाग 12 मध्ये आम्ही टोटल 4 उमेदवार उभारलेले आहेत. अ मध्ये आहेत श्रीनिवास नारायण पोतन आणि ब मध्ये आहेत जवळकर दामिनी सचिन आणि क मध्ये माझी पत्नी श्रीराम स्नेहा विद्यासागर आणि ड मध्ये आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजेश इराणप्पा अणगिरे. या सर्व लोकांना, 4 उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे मी प्रभाग 12 मधील सगळ्या नागरिकांना विनंती करतो. धन्यवाद.